अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावरती नांदेड जिल्ह्यामध्ये शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे। 3.5 मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेच्या निमित्तानं शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी मशागतीच्या कामांचा शुभारंभ केला। पारंपरिक श्रद्धा आणि नव्या हंगामाच्या आशा मनामध्ये ठेवत शेतकरी आज शेतामध्ये उतरले। आगामी पेरणीसाठी शेतजमीन तयार करण्याची लगबग आता सुरू झाली आहे। बीडमधल्या परळी नगर परिषदेकडून सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये पक्षपातीपणा होत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। ज्योतिर्लिंग वैजनाथाचं मंदिर असल्यामुळे त्या ठिकाणी राज्यामधून देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात, परंतु परळीमधील रस्त्यावरती अतिक्रमण वाढल्यामुळे या भाविकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे परळीमधील मुख्य रस्त्यावरचं अतिक्रमण सरसकट काढून टाकावं अशी मागणी नागरिकांनी केली आहे। फेरीवाल्यांचं अतिक्रमण काढून त्यांचं पुनर्वसन करण्याची देखील मागणी आहे। परळीमध्ये अतिक्रमित भिंती सुद्धा 5 फूट नगर परिषद हद्दीमध्ये आलेले ते कोण तोडणार आहेत? अनाधिकृत बांधकाम हे कोण तोडणार आहे? प्रशासन आणि नगरपालिकेचा जो उपक्रम आहे तो सध्या करतायत ते उत्तम आहे, परंतु कुठल्याही भेदभाव न करता तुम्ही काढलं पाहिजे आणि कडक पद्धतीने काढलं पाहिजे, तर त्याला न्याय भेटल्यासारखं वाटेल आणि सगळ्याला समाधान वाटेल। नाल्याच्या वरती धापे बनवल्यासारखे बांधकाम केलेले तुम्ही, म्हणजे तिथे गाडी जात नाही, तो तिथं 5 फूट एका साईडनं गेले, गाडी 5 फुटाची लागते, एक साईड 10 फूट दुसरी साईड 10 फूट, 20 फुटाचं अतिक्रमण हे नगरपालिकेनंच केलेलं आहे। मला तर असं वाटतं की कोण तो इंजिनियर असेल नगरपालिकेचा परळीच्या, त्याचा भव्य सत्कार करावा लागेल, एखादं त्याला पारितोषिक द्यावं लागेल। या ठिकाणी परळी नगर परिषदेमध्ये एक धडाकेबाज म्हणजे मराठवाड्याचे आयुक्त केंद्रेकर साहेब असतील किंवा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय म्हणजे खमकर अधिकारी तुकाराम मुंडे साहेब असतील, असा एक खामके अधिकारी परळी नगर परिषदेमध्ये मुख्य अधिकारी म्हणून यायला पाहिजे। त्याच्याशिवाय हे सगळं सर निघणार नाही।